तुमच्या आडून नदीतून तीर मारणारे काय झारीतले शुक्राचार्य, तिथं मला पण आमदार व्हायचंय, कुठला तरी कुटील डाव टाकू नका। या ठिकाणी सर्व जाती धर्मातील व्यक्तींच्या माध्यमातून जरंगे पाटलांना मी विनंती करतो, या ठिकाणी आवर्जून हात जोडून विनंती करतो, साहेब तुम्ही एक पुण्याचं काम केलं, चांगलं काम केलं, तुमचं नाव झालं, एवढी मोठी सभा कुणाची झाली नाही एवढी तुमची केली, परंतु तुमच्या आडून नदीतून तीर मारणारे काय झारीतले शुक्राचार्य यांच्या बाबतीमध्ये सावध राहा। कारण आज तुमचं नाव घेऊन ग्रामीण भागामध्ये आता मी मगाच म्हणलं तिथं मला पण आमदार व्हायचंय, माझ्या एखाद्या मराठा बांधवाला पण आमदार व्हायचंय, का होऊनी त्यांनी किंवा का त्याची इच्छा व्यक्त करून, प्रत्येकाला लोकशाही आहे, प्रत्येकाला आमदार व्हायचंय, प्रत्येकाला जिल्हा परिषद सदस्य व्हायचंय, कुणाला पंचायत समिती व्हायचंय, परंतु होत असताना कुठला तरी कुटील डाव टाकू नका। मला कुठंतरी अडचणीत आणायचंय म्हणून मराठा तरुणांना भडकवून कुणाच्या तरी अंगावर सोडू नका, कुठला तर दुसऱ्या जातीचा आहे म्हणून त्याला कमी समजू नका किंवा त्याच्याबद्दल वेडवाकडे बोलू नका। एवढीच माझी या निमित्तानं जरंगे पाटलांना मी विनंती करू इच्छितो। 10% आरक्षण दिलेलं टिकवा, जी का आता कुणबीतनं मिळालं, मी मगाच म्हणलं ना, आता जरंगे पाटलांमध्ये उपोषणला बसले, आनंद आहे। अण्णासाहेब पाटलानंतर जवळे पाटील वगैरे, विजय मुळे, सुनील रसाळे ही सगळी मंडळी होती, सगळ्यांनी शशिकांत पवार होते, या सगळ्या मराठा महासंघातल्या माणसांबरोबर मी काम केलं, सगळी माणसं होती, ह्यांनी उपोषणला बसले, सगळ्या मराठा समाजाच्या भावना ह्यांनी व्यक्त केल्या, चांगल्या पद्धतीचा न्याय मिळवून दिला त्यांनी। त्यांचं आणखीन एक कौतुक करतो की काही जण म्हणत होते फॉर्म भरा हजार, त्यांनी सांगितलं की फॉर्म भरायचे नाहीत, कुठेही राजकारणात ते भाग घेतला नाही, त्यांचं त्याबद्दल मी अभिनंदन करतो, परंतु त्यांना एक मराठा महासंघाचा लहानपणापासूनचा कार्यकर्ता म्हणून विनंती करणार आहे, साहेब तुम्ही अत्यंत चांगलं काम केलंय, तुमच्यामुळे या ठिकाणी शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी, दादानी सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले, सगळे जुनं रेकॉर्ड हुडकून काढलं, सगळे दाखले मिळू लागले। माझी सुद्धा जाऊन बघा नगरपालिकेमध्ये 1870 माझी सुद्धा भैरवनाथ लक्ष्मण राऊत म्हणून कुणबी नोंद माझी तिथं आहे, नगरपालिकेत आहे नोंद, आणखीन मला ती घ्यायची, मी तपासली, बघितली, नोंदी सापडल्या, 18,000 नोंदी बार्शीत सापडल्या, त्यांचं कौतुक करतो मी, त्यांनी राजकारणापासून लांब राहिले त्याबद्दल त्यांचा आभार। परंतु या ठिकाणी सर्व जाती धर्मातील व्यक्तींच्या माध्यमातून जरंगे पाटलांना मी विनंती करतो, या ठिकाणी आवर्जून हात जोडून विनंती करतो, साहेब तुम्ही एक पुण्याचं काम केलं, चांगलं काम केलं, तुमचं नाव झालं, एवढी मोठी सभा कुणाची झाली नाही एवढी तुमची केली, परंतु तुमच्या आडून नदीतून तीर मारणारे काय झारीतले शुक्राचार्य यांच्या बाबतीमध्ये सावध राहा। कारण आज तुमचं नाव घेऊन ग्रामीण भागामध्ये आता मी मगाच म्हणलं तिथं मला पण आमदार व्हायचंय, माझ्या एखाद्या मराठा बांधवाला पण आमदार व्हायचंय, का होऊनी त्यांनी किंवा का त्याची इच्छा व्यक्त करून, प्रत्येकाला लोकशाही आहे, प्रत्येकाला आमदार व्हायचंय, प्रत्येकाला जिल्हा परिषद सदस्य व्हायचंय, कुणाला पंचायत समिती व्हायचंय, परंतु होत असताना कुठला तरी कुटील डाव टाकू नका। मला कुठंतरी अडचणीत आणायचंय म्हणून मराठा तरुणांना भडकवून कुणाच्या तरी अंगावर सोडू नका, कुठला तर दुसऱ्या जातीचा आहे म्हणून त्याला कमी समजू नका किंवा त्याच्याबद्दल वेडवाकडे बोलू नका। एवढीच माझी या निमित्तानं जरंगे पाटलांना मी विनंती करू इच्छितो। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।